हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आहे संडे आणि आता जस्ट मी नाईट ड्युटीवरून आली आहे. अरे मी लिफ्टमध्ये ते फ्लोअर दाबायचं विसरले. सो मी काय सांगत होते, आज होती माझी नाईट ड्युटी आणि आय एम सो टायर्ड. मी आता जस्ट हॉस्टेलवरनं ब्रेकफास्ट करायला आवडला नाही. सो आय एम going to out to have a breakfast. आता इथं जवळपास ब्रेकफास्ट मिळणं पण खूप अवघड आहे. जवळ काहीच भेटत नाही. जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली नसेल तर मी सांगते की मागच्या एका मिनटापूर्वीच्या ह्याच्यामध्ये मी गोईंग टू आउट टू बोलले, त्याच्यावरून माझी इंग्लिश जज करू नका. ते चुकून 1 टू एक्स्ट्रा गेला आहे. आणि माव कसे बसले, दोघी बसले क्यूट. सो मी काय म्हणत होते, ब्रेकफास्ट करायला जाते. काही चांगला मिळतो का बघते ब्रेकफास्ट, कारण मला नाही वाटत ते काय चांगला ब्रेकफास्ट भेटेल. पुण्यात असते तर कसं, तरी माझ्या व्हिडिओमध्ये थोडं डिस्टर्बन्स आला. म्हणजे माझ्या रूममेटचा कॉल आला होता. ती म्हणली तू पण गेली आहेस ब्रेकफास्ट आणायला तर माझ्यासाठी आण. मी म्हटलं मी खाऊन नाही, म्हणे घेऊन या. मला व्हिडिओ बनवायला खूप लाज वाटते, कारण मी खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करते आणि सगळे लोक माझ्या तोंडाकडं बघतात, तर मला थोडी लाज वाटते. तर माझा ब्रेकफास्टचा एक पॉईंट ठरलेला आहे. दर संडेला मी तिथंच ब्रेकफास्ट करायला जाते. आणि त्या दिवशी आम्हाला सुट्टी होती मला आणि माझ्या रूममेटला. सो आम्ही दोघे गेलो होतो. तर तो लिटरली आजकाल किती मी लाजते व्हिडिओ बनवायला. बापरे, माझी सवय गेली आहे. हां, तर मी काय मसाला डोसा पार्सल. मी काय म्हणत होते, गेल्या मागच्या वर्षी मी खूप ब्लॉगिंग केला, खूप सारे व्हिडिओज बनवत होते, कारण त्यावेळेस माझ्याकडे एक बॅकबोन होता, माझा एक सपोर्ट होता. आणि तो माझ्या लाईफमधून गेल्यानंतर मी ते बंद केलं ब्लॉगिंग 1 वर्षासाठी. आणि त्याच्यानंतर मी आता पुन्हा स्टार्ट करते. आणि पुन्हा स्टार्ट केल्यानंतर मला असा अनुभव येतो आहे की मी खूप लाजाळू झाली आहे पहिल्यापेक्षा. आणि आय हॅव टू चेंज माय सेल्फ वन्स अगेन अँड आय हॅव टू मेक द व्हिडिओज जसं मी पहिला आधी बनवत होते. आता पण मी त्या माणसाबरोबर बोलून खूप छानसा व्हिडिओ बनवू शकते. पण तो जो कॉन्फिडन्स आहे ना व्हिडिओ बनवायचा, तो जरा कमी झाला आहे. आणि लवकरच तो पुन्हा एकदा बिल्डअप होईल असं मला वाटतं आहे. आणि बघू, धीरे धीरे सब ठीक हो जाएगा. आपने बैठने के लिए कुछ तो बनाना चाहिए. बसून खायला काहीतरी बनवायला पाहिजे. अभी समझ में नहीं आला. मैडम हिंदी बोलो, सब कुछ हो जाएगा. हिंदीच येत नाही मला बोलायला. बस बैठ के खाने के लिए कुछ तो बनाना चाहिए था, ऐसा बोला. तर तुम्ही ब्लॉगिंगच्या सुरुवातीला हे वातावरण पाहिलंच होतं ना. आता लगेचच ह्या वातावरणात असा चेंज झाला आहे. पाऊस पडायला लागला आणि मी फक्त 10 मिनिटात पाऊस एवढा वाढला आहे. ब्लॉगिंगच्या सुरुवातीला काहीच पाऊस नव्हता. आपण जसं फिल्टर चेंज करतो ना, स्वाईप केल्यावरती वेगळे फिल्टर येतात, तसं ह्या काय म्हणतात नेचरचं झालं आहे. 5 मिनिटाच पूर्वी इथं ऊन होतं आणि 5 मिनिटानंतर एवढा पाऊस पडतोय. माझं डोकं उठलं या पावसामुळं. काय मी छत्री घेऊन नाही आले. मी आता पूर्ण भिजेल थोड्या वेळात. एवढा मोठा पाऊस सुरू झाला. सिद्ध बारिश. एवढं भिजून मी आलेली आहे आणि माझा मोबाईल पण पूर्णपणे भिजलेला आहे. मोबाईल खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण कधी झाला नाही. त्यांनी मला खूप साथ दिली. माणसापेक्षा मोबाईल माझ्याबरोबर जास्त दिवस टिकला. छान होतं नाही वाक्य.
मोबाईलचं थोडंसं पाणी गेलं आहे त्याच्यामध्ये, कारण मी ब्लॉग बनवत होते ना, आणि ब्लॉग इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोबाईल. असं काही नाही आहे, मोबाईल जास्त इम्पॉर्टंट आहे. पण मी आता पोहोचली रूमवर, सो मी आजचा ब्लॉग इथंच संपवते. बाय बाय. कारण आज अजून एकदा माझी नाईट आहे, सो मला आज पूर्ण दिवस झोपावं लागेल, कारण नाईटला पूर्ण रात्र जागावं लागेल. सो बाय बाय, टेक केअर. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर असंच माझ्या व्हिडिओची बडबड ऐकत राहा आणि माझ्याकडे बघत राहा. सो बाय, टेक केअर.